भोर आणि राजगड तालुक्यातील प्रस्तावित सबस्टेशन टॉवर लाईन विरोधात गावकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय। प्रकल्पाला विरोध करत रविवारी गावकऱ्यांनी तब्बल 3 तास पुणे सातारा महामार्ग रोखून धरला। विशेष म्हणजे ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि जनावरांसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। मुख्यमंत्री येत्या गुरुवारी याबाबत शेतकऱ्यांशी बोलणार आहेत, त्यामुळे तुर्तास गावकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलंय। पण आंदोलन स्थगित झालं असलं तरी धग मात्र कायम आहे। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून सबस्टेशन 765 केव्ही टॉवर लाईनचं काम सुरू आहे। या भल्या मोठ्या प्रकल्पामुळे अनेक गावातील जमिनी या प्रकल्पाखाली येत असल्यानं गावकऱ्यांनी त्याला विरोध सुरू केला आहे। यात 116 गावं बाधित होत असल्यानं ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध केला। विशेष करून भोर तालुक्यातील 71 आणि राजगड तालुक्यातील 45 गावातील ग्रामस्थ या विरोधात मैदानात उतरले आहेत। ज्या जमिनीतून या प्रकल्पाच्या टॉवर लाईन जात आहेत तिथली शेतीही नापीक होणार आहे आणि त्याखाली जमिनीवर अनेक निर्बंध लावण्यात येणार आहेत। त्यामुळे गावकऱ्यांनी या प्रकल्पाला गेल्या अनेक दिवसांपासून विरोध करत प्रकल्प बंद ठेवण्याची मागणी केली आहे। मात्र पाठपुरावा करून सुद्धा प्रकल्प चालूच असल्यानं अखेर 16 गावांनी एकत्र येऊन रविवारी रस्ता रोको केला। ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि जनावरांसह रस्त्यावर उतरत ग्रामस्थांनी पुणे सातारा महामार्गावर रोखून धरला। जवळपास 3 तास महामार्ग रोखून धरल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला। भोर तालुक्यातील सबस्टेशन टावरच्या कामाला या ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की राष्ट्रीय महामार्ग 4 जो आहे पुणे बेंगलोर हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शेतकरी जे आहेत ते आता आपल्या कुटुंबांसह या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एवढंच नव्हे तर या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर असतील, जनावर असतील ते घेऊन या ठिकाणी रस्ता रोको केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण हे दृश्य पाहतोय की राष्ट्रीय महामार्ग 4 आहे आणि या कापूरवळ गावातला हा चौक आहे आणि या ठिकाणी आता ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। महिलांनी सुद्धा या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। संपूर्ण गावच आंदोलनात उतरल्याचं चित्र दिसलं। या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी बाधित होणार असून प्रकल्प झाल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची आणि संपूर्ण गावांच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करतात। आम्हाला आमचा हा म्हणजे जो आत्ता प्रकल्प चालू आहे तो आम्हाला हटवायचा आहे। आमच्या गावामध्ये तो प्रकल्प नकोय, भोंगोली गावामध्ये, त्याच्यामुळे भरपूर नुकसान वगैरे होणार आहे, पर्यावरणाचा पण धोका निर्माण होणार आहे। त्याच्यामुळे किती जमीन जाते आमची त्याच्यामध्ये जाते 6.5 एकर वगैरे आमचं डोकर म्हणजे पूर्णच गाव त्याच्यामध्ये जाणार आहे। पूर्णच गाव आहे, गाव म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावरतीच बसणार। कारण की आम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही माहिती मागितली, आम्हाला त्यांनी कसलीही माहिती न देता त्यांनी त्यांचंच पूर्ण खरं केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या ह्यासाठी आहे ना सगळं गाव आज उभा आहे। आता आमचं म्हणणं आहे की बाबा हे जे सबस्टेशन आहे हे आमच्यासाठी विनाशकारक आहे, आम्हाला याची गरज नाहीये। जरूर विजेची मागणी वाढत असताना त्या ठिकाणी नवीन काही सबस्टेशन वगैरे निर्माण करायचे असेल तर ही भोर तालुक्यात नको। या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती दिसली। खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार संग्राम थोपटे आणि युवक राष्ट्रवादीचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले। आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री स्तरावर शेतकऱ्यांसोबत गुरुवारी बैठक घेण्याचा निरोप आंदोलकांना देण्यात आला। त्यानंतर तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आलं। पण प्रकल्पाबाबत सरकारच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे आता भोर आणि राजगड तालुक्यातील ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। पहिली मागणी की तातडीने बेल मिळवणे, पहिल्या मागणी। दुसरी मागणी की ज्यांची नावं ज्यांनी लिहून घेतलेले चुकीच्या पद्धतीने सरकारने ते पूर्णपणे ती कॅन्सल करून विसरून जाणे, तो कागद फाडून टाकणे, ही आपली दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आज डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, त्यांनी किंवा त्यांचा कोण जो कोण MOS जो कोणी असेल, जो तुम्हाला मान्य असेल अशा व्यक्तींनी तातडीने ह्याच आठवड्यात मीटिंग बोलून ह्या प्रकल्पाचा मोक्ष लावणे ही आपली तिसरी महत्वाची। जुन्नरमध्ये सुद्धा तशी परिस्थिती होती। तिथं आमचे एक पदाधिकारी उपोषणाला सूरज बसले होते आणि बरेच दिवस 7-8 दिवस ते उपोषणाला बसले होते। मग आम्ही कलेक्टर साहेबांना फोनवर संवाद साधला, म्हणलं की साहेब असं योग्य नाही, तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे। बहुतांश भाग हा आदिवासी भाग आहे आणि बाय लॉ तिथं असणाऱ्या सरपंच आणि लोकांना विश्वासात घेऊन निर्णय तिथं घ्यावा लागतो, पण तसं काहीच घडलेलं दिसत नाही। या प्रकल्पामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये बाधित होत आहेत।
आमच्या शेतजमिनी आणि गावांचं अस्तित्व धोक्यात येणार असेल तर आम्ही हा प्रकल्प मान्य करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि प्रशासनानं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आता पुन्हा हे 7,500 एकरचं नवीन प्रोजेक्ट आमच्या बोर तालुक्यावर लादला जातोय, राजगड तालुक्यावर लादला जातोय. हे जोपर्यंत हद्दपार होण्याचा आदेश किंवा वरतून काही आदेश येणार नाही तोपर्यंत आपण इथून कोणीही उठायचं नाही. कापूर होळमध्ये झालेल्या या नास्ता रोको आंदोलनामुळे प्रशासनावरही मोठा दबाव निर्माण झाला. आता गुरुवारच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघतो की नाही यावर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.